हॅलो डिअर स्टुडंट्स. कोविड पॅन्डेमिकच्या वेळेस माझ्या स्टुडंटसोबत कनेक्ट होण्यासाठी म्हणून यूट्यूब चॅनल मी स्टार्ट केलं होतं आणि हळूहळू माझ्या स्टुडंट्सबरोबरच मी महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या जिल्हा आणि तालुक्यातल्या स्टुडंट्सबरोबर कनेक्ट होत गेले. आपली फॅमिली अशीच इन्क्रीज होत गेली. आता ऑलमोस्ट आपली 87,000 सबस्क्रायबर्स म्हणजेच 80,000 मेंबर्सची आपली फॅमिली झालेली आहे, 87,000ची. आणि हळूहळू आपण लवकरच 1,00,000 फॅमिलीचा जो आपला टार्गेट आहे यूट्यूबचा, एक पहिला माइलस्टोन तो आपण लवकरच कंप्लीट करणार आहोत. आणि जेव्हा केव्हा आपल्याला तो माइलस्टोन कंप्लीट होईल तर त्याचं सेलिब्रेशन आपण सगळे मिळून करणार आहोत. सो सांगण्याचा हेतू असा होता की हे जेव्हा यूट्यूब चॅनल आपलं स्टार्ट झालं त्यानंतर ह्या चॅनलच्या माध्यमातूनच बरेचसे स्टुडंट्स माझ्यासोबत ऑनलाईन क्लासेसशी कनेक्ट होत गेले. कोविड पॅन्डेमिकपासूनच आपले हे ऑनलाईन क्लासेस देखील सुरू आहेत दरवर्षी. 2 दिवसांपूर्वी मी जी कम्युनिटी पोस्ट टाकलेली होती त्याच्यामध्ये मी 2024-25 सालचे जे क्लासेस आहेत 8th, 9th आणि 10th त्या स्टँडर्ड्सचे ऑनलाईन क्लासेसचे ॲडमिशन्स ओपन केलेल्याची कम्युनिटी पोस्ट मी 2 दिवसांपूर्वी टाकलेली होती. दरवर्षी आपण सायन्स ह्या सब्जेक्टसाठी ऑनलाईन क्लास घेतो. ह्यावर्षी आपण प्रज्योत सरांच्या सोबत मॅथ्सचे क्लासेस देखील घेणार आहोत. सो जनरली मुलांना असा प्रश्न असतो की सायन्स घेतला तर मग मेन जो असतो मॅथ्स सब्जेक्ट त्याचं काय. तर मॅथ्ससाठी आपण यावेळेस प्रज्योत सर आहेत आपल्यासोबत आणि ते आपलं मॅथ्स घेणार आहेत. मी आणि प्रज्योत सर दोघंही अनअकॅडमीमध्ये होतो, तुम्हालाही माहीतच आहे. अनअकॅडमी ह्या प्लॅटफॉर्मवरती कित्येक महिने मी स्टार एज्युकेटर म्हणून होते. म्हणजे अर्थातच स्टुडंट्सनी मला बनवलेलं होतं. तुम्हाला पण माहीतच आहे की जितकं जास्त एखाद्या टीचरचे लेक्चर्स पाहिले जातात तितकं त्याची रँकिंग होत जाते. सो तुम्ही सगळ्या स्टुडंट्सनी मिळून मला अनअकॅडमीचं स्टार एज्युकेटरसुद्धा बनवलेलं होतं. आणि माझ्या ऑनलाईन क्लासेसचा एक्सपिरियन्स जर बघायचा असेल किंवा जे पास्ट स्टुडंट्स होते त्यांना ह्या क्लासेसबद्दल काय वाटतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी आजच एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये जे प्रिव्हियस इयरचे म्हणजे ह्या वर्षीची जी बॅच होती त्याचा एक सेंड ऑफ व्हिडिओ आहे. सेंड ऑफ मीटिंग आम्ही घेतलेली होती आणि त्या मीटिंगमध्ये मुलांनी पूर्ण वर्षभरात त्यांचे आलेले अनुभव हे शेअर केलेले आहेत. मुलांनीच असं नाही, ॲक्च्युली मीटिंग होती मुलांसाठीच, परंतु पालकांनी सुद्धा अगदी उत्स्फूर्तपणे येऊन तिथे खूप छान फीडबॅक दिलेले आहेत. मुलांच्या सोबतच पालकांचे पॉझिटिव्ह फीडबॅक आणि तेही उत्स्फूर्तपणे मिळणं हे खूप एक मोठी अचीवमेंट असते. त्याच पेरेंट्सचं असं म्हणणं असतं की ऑनलाईन मीडियम आता नको, म्हणजे पॅन्डेमिक वेळी नाईलाज होता म्हणून बरेच म्हणजे ऑनलाईनला ऑप्शनच नव्हता, परंतु आता ऑफलाईन क्लासेस लोक जास्त प्रेफर करतात आणि ऑनलाईन नको का तर स्क्रीन टाईम वाढतं वगैरे अशी काही कारणं बरेचसे पेरेंट्स सांगत असतात. सो त्याच्यावरही या मुलांचा अनुभव काय आहे, मुलांचा ऑल्सो पालकांचा, तो तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली पर्सनली मला जर विचाराल तर ऑनलाईन एज्युकेशन हे देखील ऑफलाईन इतकंच क्वालिटी एज्युकेशन हे होऊ शकतं जेव्हा स्टुडंटची तयारी असते अभ्यास करण्याची. म्हणजे जे स्टुडंट ज्यांना स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट घडवून आणायची आहे असे स्टुडंट्स ऑनलाईन काय आणि ऑफलाईन काय कोणत्याही मीडियममधून जरी त्यांनी स्टडी केला तरी त्यांच्यामधली असणारी इम्प्रूव्हमेंट ही दिसूनच येते. आपल्या क्लासच्या रिझल्टबद्दल सांगायचं झालं तर जेव्हापासून आपला क्लास सुरू आहे तेव्हापासून 100% रिझल्ट तर आहेच आहे अगदीच. म्हणजे 100% रिझल्ट असणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही, परंतु 98 अबोव जे मार्क्स आहेत मुलांना त्याचं पर्सेंटेज हे खूप जास्त आहे. तुम्ही जर आपल्या कम्युनिटी पोस्ट बघत गेलात तर गेल्या 2-3 वर्षांपासूनच्या कम्युनिटी पोस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिसतील. त्याच्यामध्ये कन्सिस्टंट रिझल्ट हा आपण मेंटेन ठेवलेला आहे. जे काही आपले विद्यार्थी होते त्यापैकी हार्डली 4 ते 5 मुलांना 80पेक्षा कमी पर्सेंटेज मार्क आहेत आणि ते जे आहेत बाकीचे उरलेले त्यांना सगळ्यांनाच अबोव 90% हे मार्क्स आहेत. सो ही कन्सिस्टन्सी मार्कांची आपण कंटिन्युअसली मेंटेन ठेवलेली आहे. रेग्युलर आपले डेली लेक्चर्स होतात, लाईव्ह लेक्चर्स झूम ह्या प्लॅटफॉर्मवरती, आणि तुम्हाला नोट्स आणि टेस्ट पेपर्स प्रिलिम्स हे सगळं थ्रू आउट द इयर आपलं रेग्युलर बेसिसवरती सुरू असतं. सो ऑनलाईन एज्युकेशन नको,
बरीचशी मुलं अगदी फेसबुक, इंस्टाग्राम आणि अशा सगळ्या सोशल मीडियावरती वेळ घालवताना पालकांना मे बी ते पालक त्यांना अडवणार नाहीत किंवा त्याच्यावरती त्यांचा काही आक्षेप नसतो. परंतु ऑनलाईन एज्युकेशन घ्यायचं म्हटलं की मग स्क्रीन टाईम वाढतो आणि हे अशी काही रिझन्स पुढं करतात आणि ह्या अशा कारणांच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना एक प्रकारे क्वालिटी एज्युकेशन देण्यापासून वंचित ठेवत आहात असं माझं म्हणणं असेल. ज्यांचं असं म्हणणं आहे की ऑनलाईन एज्युकेशन नको. ऑनलाईन एज्युकेशनचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा वेळ जो आहे इकडून तिकडे जाण्यातला, शाळा टू क्लास, क्लास टू शाळा, हा क्लास टू तो क्लास, घर, हा ट्रॅव्हल करण्याचा जो वेळ आहे तो ट्रिमेंडसली वाचतो आणि त्या वाचलेल्या वेळाचा उपयोग तुम्ही सेल्फ स्टडीसाठी नक्कीच करू शकता. सो हा तर एक फायदा झाला. जसं आपले क्लासेस असतात, झूम लेक्चर्स होतात आणि मी कंपल्सरी सगळ्या मुलांना व्हिडिओज ऑन करून ठेवायला सांगते सो दॅट एक ऑनलाईन हा फील न येता मुलगा समोर, तो स्टुडंट काय करतो हे कंटिन्युअसली माझ्या डोळ्यांसमोर असतं आणि त्यामुळे त्या मुलांना देखील म्हणजे जरा इकडे इकडे झालं की मला लगेच कळतं आणि मी त्या मुलांना हाक मारून सांगते की लक्ष दे इकडं किंवा बघ. सो एक प्रकारे कॉन्सन्ट्रेशन त्यांचं वाढवण्यासाठी ह्या सगळ्या मेथड्स देखील युजफुल ठरतात आणि नक्की तुम्ही ह्या स्टुडंटचा फीडबॅक बघा आपल्या क्लासशी रिलेटेड आणि म्हणजे मला खूप आनंद होईल. आपण यूट्यूबवरती तर एकमेकांशी कनेक्टेड आहोतच, पण ह्या कनेक्शनमध्ये कसं एक वन वे कनेक्शन आहे. फक्त मीच बोलते, तुम्ही मला समोर दिसत नाहीत, तुम्ही फक्त कमेंट्स थ्रू मला कनेक्टेड असता. परंतु मला खूप आनंद होईल जर आपण सगळेजण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती एकमेकांशी कनेक्ट झालो. मलाही तुमच्यासोबत डायरेक्टली फेस टू फेस कॉन्टॅक्ट करता येईल, तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड गायडन्स, स्टडीशी रिलेटेड गायडन्स देखील करता येईल आणि आपण नक्कीच यूट्यूबपेक्षा देखील ह्या पद्धतीनं जर स्टडी करत गेलो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तर नक्कीच माझी तुम्हाला तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप जास्त चांगल्या पद्धतीनं मला तुम्हाला अजूनही हेल्प करता येईल. सो मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करत आहे आपले ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी आणि त्याच्याशी रिलेटेड तुमचे काहीही क्वेरीज असतील तर तुम्ही कम्युनिटी पोस्टमध्ये जे दिलेले आहेत नंबर्स, त्या नंबर्सवरती कॉल करू शकता आणि तुमचे सगळे डाऊट्स जे आहेत ते सॉल्व करू शकता. ऑल्सो 9th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी एक महत्त्वाची ऑफर, ॲक्च्युली 9th आणि 8th स्टँडर्डसाठी देखील हे असेल की जे स्टुडंट्स आत्ता 9th स्टँडर्डमध्ये ॲडमिशन घेतील सेकंड सेमिस्टरसाठी तर त्यांचं सेकंड सेमिस्टरचा सिलेबस अगदी माफक फीमध्ये मी कंप्लीट करून देणार आहे आणि ते स्टुडंट्स 10thमध्ये पण कंटिन्यू जर करणार असतील तर 9th आणि 10th हे दोनही मिळून कंबाईन जे इयर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी माफक फीजमध्ये जर तुम्ही बघितलं तर अगदी कोविड पॅन्डेमिकपासून एकच फी मी घेत आहे, तीच फी, अजिबात मी फी वाढवलेली नाही आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे महागाई जशी वाढली तुमच्यासाठी तशी माझ्यासाठी वाढलेली आहे, पण तरीसुद्धा मी अगदी सगळ्यांना परवडेल अशा फीमध्ये क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी म्हणून मी माझी फी अजिबात वाढवलेली नाही. तेव्हापासून ही फीज जी आहे ती कॉन्स्टंट आहे. सो 8वीचे जे स्टुडंट्स आत्ता जे 8वीत आहेत आणि ज्यांना 9वीमध्ये क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांच्यासाठी 8वीची सेकंड सेमिस्टर आणि 9वीचं पूर्ण इयर असं जर तुम्ही क्लास अटेंड करणार असाल, क्लास जॉईन करणार असाल तर तुम्हाला क्लासच्या जे म्हणजे 8वीची जी फी आहे त्याच्यामध्ये तर स्पेशल डिस्काउंट देखील आहे. ऑल्सो 9वीसाठी पण सेम आहे. 9वी आणि 10वीमध्ये तुम्ही जर एकत्रित ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला खूप छान पद्धतीचा फीजमधला डिस्काउंट, ऑलरेडी फीज आपली कमी आहे त्यातही तुम्हाला मी डिस्काउंट हा देणार आहे सो दॅट मॅक्सिमम स्टुडंट्सना ह्या क्वालिटी एज्युकेशनचा फायदा घ्यायला मदत होईल. तुम्हाला ऑब्वियसली जर पहिल्यांदा ॲडमिशन घेण्याच्या आधी जर डेमो लेक्चर्स बघायचे असतील की कशा पद्धतीनं मी टीच करते क्लासमध्ये तर तुम्ही एक डेमो लेक्चर अटेंड करू शकता. 9thचे आत्ता क्लासेस चालू आहेत, 10वीचा तर आपला सिलेबस संपलेला आहे. सो जे 9thसाठी ॲडमिशन घेण्यास उत्सुक असतील फॉर सेकंड सेमिस्टर ऑफ 9th स्टँडर्ड तर ते 9वीचे डेमो लेक्चर्स अटेंड करू शकता. तुम्ही मला त्या गिवन नंबरवरती मेसेज करा, मी तुम्हाला डेमो लेक्चरची लिंक पाठवून देते. तुम्ही पहिल्यांदा डेमो लेक्चर अटेंड करा आणि मग आपण
पुढचे जे ॲडमिशन तुम्हाला जर आवडलं ह्या मेथडनुसार अभ्यास करायला तरच तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. असं काही कंपल्शन नाही आहे. सो माझी फक्त अशी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात अगदी जिथपर्यंत नेटवर्क जातं तिथल्या प्रत्येक मुलाला क्वालिटी एज्युकेशन देता यावं आणि तेही अगदी रास्त फीजमध्ये. तर हा माझा मेन हेतू आहे आणि मला खूपच आवडेल जर आपण ह्या मेथड थ्रू किंवा ह्या प्लॅटफॉर्म थ्रू एकमेकांशी कनेक्ट झालो तर. सो दिस वॉज ऑल अबाउट दिस अनाउन्समेंट. I am eagerly waiting for all of you to connect with me through the online classes. Thank you.